नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियान सर्वांचे स्वागत. आज 16 जुलै 2026. तर बघा, माझे SMS किंवा माझे व्हिडिओ जो कायमचा बघत असतो त्याला माहिती असतात की आपले अंदाज असे असतात. तर जवळपास माझे अंदाज जर मागील तुम्ही 10 व्हिडिओ जरी बघितले तरी हे सिरीजने असतात. त्याच्यात जशी जशी बदल होतील भारताच्या आसपास सिस्टीमनुसारच अंदाज असतात आणि जसा पाऊस येणार असेल तसे अंदाज असतात. अचानक बऱ्याच लोकांचे 1ला पाणी येणार तो आला नाही, 5ला येणार तो पाऊस आला नाही, 10ला येणार तो पाऊस आला नाही, 15ला येणार तो आला नाही, अशा पद्धतीनं अंदाज असतात. परंतु माझे अंदाज हे तसे नसतात बरं. तर बघितलं, 8 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं 15 ते 16 जुलै. तुम्ही मागील माझ्या 4-5 नंबरचा व्हिडिओ जाऊन बघा की 15-16 जुलैला पाऊस सुरू होईल. तर लोक व्हिडिओ बघत नाही आणि काही कमेंट त्या ठिकाणी करतात. 15-16 जुलैला पाऊस सुरू होईल, त्यानंतर 21-22चा दुसरा स्पेल आणि 27-28 तिसरा स्पेल, अशा पद्धतीने विभागणी मी केली होती. आता 15-16ला जो सुरू झाला तो 17-18-19लाही पाऊस राहणार, 21-22ला सुरू झाला तो 23-24-25लाही राहणार आणि 28ला जो सुरू झाला 27-28ला तो 30-31-1-2-3 ऑगस्टला देखील राहणार. हा अंदाज लक्षात घ्या. तर आता आपण महाराष्ट्रामध्ये सध्याची काही परिस्थिती आहे तुम्ही जर बघितलं तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या मी बोललोय की सिस्टीम पावसाची नाहीये. म्हणजे आपल्या बंगालच्या उपसागरात जी बनली ती उत्तर भारतातून जाते, परंतु बंगालच्या उपसागरात जर चक्राकार परिस्थिती फिरायला लागली तर काय परिणाम होतो आपण बघू. तर बघा, बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार परिस्थिती फिरते. या ठिकाणी ही जी चक्राकार मॉडेलवर दिसते तुम्हाला, ही चक्राकार परिस्थिती अशी दिसते, ह्या रेषा ज्या दिसते फिरताना, याच्यामुळे काय होतं लक्षात घ्या, भारताचा जो काही आडवा जो भाग आहे याच्यातून संपूर्ण बाष्प या ठिकाणी असं खेचलं जातं. जेव्हा चक्राकार वारे हे मोठ्या साधारणपणे 4 ते 5 किलोमीटर उंचीवरून ते समुद्राच्या सरफेस लेवलला जे फिरतात ते मोठ्या भागावरून त्या ठिकाणी वारे त्या ठिकाणी वाहत येतात आणि याच्यामुळे काय होतं की जेव्हा इकडे एखादी सिस्टम तयार होते की मुंबईकडून सागरी किनारपट्टी लगेच बाष्प खेचलं जातं आणि कोकणाचे 4 जिल्हे पश्चिम घाटावर पाऊस सुरू होतो आणि जो काही मध्य मराठवाडा आणि विदर्भाच्या भागात काय होतं त्या ठिकाणी वळीव पाऊस तयार होतो आणि तो काल 15 तारखेपासून सुरू झाला. तर बघा, आज सकाळी मी 9 वाजता व्हिडिओ बनवतोय. तर आजची सकाळची जर पोझिशन तुम्ही बघितली तर बघा, ह्या ठिकाणी ही चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते, म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र. तर हे आहे. तर महाराष्ट्राचे जे काही तटवर्ती भाग आहे, कोकणासहित पश्चिम घाट, ह्या ठिकाणी ढगांचं बाष्प त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. तर साधारणपणे बघा, सकाळी 8 वाजता तर तुम्ही जर ती कंडिशन साधारणपणे 2 वाजता जर बघितली, बघा साधारणपणे 2 वाजता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भासहित या भागात पावसाचे चान्सेस निर्माण होतात. कारण काय होतं की सूर्याच्या उष्णतेमुळे दुपारी स्थानिक वातावरण तयार होतं. इकडे सिस्टम आहे, इकडून बाष्प खेचलं जाते आणि त्यामुळे स्थानिक वातावरण तयार होतं. ही जर आपण सायंकाळी जर बघितली तर बघा, संध्याकाळ झाल्यानंतर साधारणपणे 8 वाजता पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या बंद होतात, मात्र ते विदर्भाच्या पूर्व भाग उष्णता असल्यामुळे त्या ठिकाणी पाऊस हा चालू आहे. मित्रांनो, आजपासून 16 तारखेपासून ते 20-25 तारखेपर्यंत कसे वातावरण असेल, कसा पाऊस असेल राज्यामध्ये आपण ते बघूया. साधारणपणे बंगालच्या उपसागरातून सिस्टीम येत आहे, ती महाराष्ट्राच्या वरच्या भागातून जाणार. 28 ते 31 तारखेपर्यंत जाणार, जवळपास ती गुजरातकडे राजस्थानकडे निघून जाणार. तर त्या काळामध्ये राज्यामध्ये सिस्टम तयार होणार. मी नेहमी सांगतो, जर सिस्टम आली तर पाऊस. सध्या राज्याची परिस्थिती जर बघितली तर एक तुपाशी आणि एक उपाशी अशा पद्धतीने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र. काल नाशिक जिल्ह्यात जो पाऊस झाला तो सगळीकडे झाला नाही, बऱ्याच ठिकाणी. आता पॅचेस मध्ये जो काही जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला सगळ्याच भागात पाऊस होतोय तुम्ही, परंतु सर्वदूर सर्वांना पाऊस नाही. मी नेहमी सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रावर एकाच वेळी जबरदस्त पाऊस केव्हा होतो का, स्ट्रॉंग सिस्टम असते, लो प्रेशर असतं, सर्व दूर पाऊस पडतो, सर्वांना पाऊस पडतो. सध्या जर परिस्थिती बघितली, समजा आता परभणी जिल्हा आहे, या परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे काल पाऊस झालेला नाहीये, लक्षात घ्या. जालना आहे, जालन्यात सगळीकडे झालेलं नाही. बीड आहे, बीड मध्ये सगळीकडे झालेलं नाही. आता आजपासून बघा, तसं जर बघितलं तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे ह्या भागामध्ये देखील पावसाच्या शक्यता ह्या पॅकेजमध्ये ज्या ठिकाणी दुपारनंतर वातावरण तयार होईल त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आज बघा, आज जर तसं बघितलं तर अहिल्यानगरचा भाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर या भागात देखील दुपारनंतर आज पावसाची शक्यता या बनताना दिसतात. मात्र ह्या पाऊस सर्वदूर होणार नाही, लक्षात घ्या. सर्वदूर जिथे स्थानिक क्लायमेट तयार होईल, कारण सिस्टम नाहीये, बाष्प आलंय महाराष्ट्रावर 100% खरंय, जिथे स्थानिक वातावरण तयार होईल
इकडे गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात चांगली पावसाची शक्यता या ठिकाणी दिसते. बाकी अकोला, अमरावती, वर्धा या नागपूर या भागात थोडी कमी शक्यता दिसते. त्यानंतर उद्या 17 तारखेपासून राज्यामध्ये थोडासा पावसात वाढ होताना दिसते. मी नेहमी सांगतो की मोठी सिस्टीम नाशिक किंवा संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी नाहीये. 17, 18, 19, 20 या 4 दिवस चांगला पावसाची शक्यता जी राज्यामध्ये आहे. मात्र ती पॅचेस मध्ये, म्हणजे एक जण तुपाशी आणि एक जण उपाशी अशा परिस्थितीत तो पाऊस होणार आहे, लक्षात घ्या. मग दीपक जाधवने सांगितलं की हिंगोलीमध्ये पाऊस होणार, परंतु तो हिंगोलीच्या निम्म्याच भागात झाला किंवा काही पॅचेस मध्ये झाला, तो सगळीकडे झाला नाही. हा अंदाज लक्षात घ्या. त्यानंतर 21 तारखेनंतर 21, 22, 23 तारखेनंतर पाऊस हा वाढताना त्या ठिकाणी दिसतो, लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र ह्या भागामध्ये जो 2 ऑगस्ट पर्यंत जो काही पाऊस होणार आहे आपल्याकडे, आता हा पॅचेस मध्ये सर्वांना सर्वदूर पाऊस होईल. मात्र सध्या परिस्थिती अशी झाली की लोकांनी पेरण्या केल्या, परंतु त्या पेरणी करण्याकरता त्या पिकांना अगदी कोमेजून जाण्याची परिस्थिती आहे. तर काल बऱ्याच ठिकाणी झाला, आजही बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे, लक्षात घ्या. पाऊस हा पॅचेस मध्ये भाग बदलून त्या ठिकाणी होणार आहे. बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात अजूनही पेरणी झालेली नाही, त्या ठिकाणी देखील चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. आता पाऊस काय होतो मित्रांनो, बघा, काही ठिकाणी होतो तर अगदी पूर येतो नदीला, त्याच बाजूला त्याच्या शेजारच्या गावामध्ये हा पाऊस झालेला नसतो. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या की सध्या मी नेहमी तेच सांगतो की सिस्टम नसल्यामुळे, परंतु बाष्प येत आहे त्यामुळे हा पाऊस आपल्याकडे होणार आहे. परंतु 3 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्या काळात 3 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान धरण साठ्यामध्ये मोठी वाढ होणार आहे. हा अंदाज लक्षात घ्या. मराठवाड्यातील, विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सगळ्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या. मी मॉडेल आधारित अंदाज देतो, परंतु सर्वदूर पाऊस जेव्हा होतो तेच सांगत असतो. बरेच शेतकरी माझे मागील व्हिडिओ बघत नाही. मला गाजावाजा करायची त्या ठिकाणी सवय नसते की पाऊस आल्यानंतर सोशल मीडियावरती मी सांगितलं म्हणून पाऊस आला. आपल्याकडे काहीच नसतं मित्रांनो. आपल्याकडे फक्त विज्ञानाने दिलेले मॉडेल असतात आणि रडार त्यांच्या सगळ्या साईट सर्च करून सांगण्याचा हा त्या ठिकाणी प्रयत्न असतो. म्हणून मी सांगितलं आणि पाऊस आला असं काही होत नाही. निसर्ग सगळ्यांचा बाप आहे, तो सगळ्यांना त्याची अवकात दाखवून देत असतो. हा अंदाज सगळ्यांनी, शेतकऱ्यांनी लक्षात घ्या आणि सगळ्यांनी साक्षर व्हा. हे जे लोक सांगतायत की विंडी, ॲक्युवेदर, रडार याच्यावरती बघून त्या ठिकाणी तुम्हाला सांगत असतात, आणि ते मी माझ्या आपल्या ज्या हवामान साक्षरता अभियानामध्ये आपला हा उद्देशच आहे की शेतकऱ्यांना कधी हुशार व्हायचं. त्यामुळे काय होतं, शेतकरी अज्ञान आहे, त्यामुळे अज्ञान, कमी ज्ञान असलेले लोक तुम्हाला अंदाज सांगतात आणि त्याच्यामुळे अशी गडबड त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळे मित्रांनो बघा की जो तुम्ही देखील हवामान साक्षर व्हा. माझं सांगणं हेच आहे पहिल्यापासून. मी तर माझ्या 2 वर्षापासून अनेक मित्रांनी सांगितलं की ॲक्युवेदर वापरा, रडार वापरा, विंडी वापरा, सगळ्या साईट वापरा, आयएमडीच्या साईट वापरा. सगळ्यांनी हुशार व्हा, कारण आपण शेती करतो आणि शेतीला पावसाची गरज असते. आपल्यालाही समजलं पाहिजे. हा या दीपक जाधव हवामान अंदाज या हवामान साक्षरता अभियानाचा उद्देश येतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी साक्षर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. सर्वांनी बुद्धीची कीव करावी वाटते लोकांची की तुम्ही अभ्यास करत नाही, त्याच्यामुळे जे काही निरक्षर लोक तुम्हाला त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सांगत असतात आणि त्याचा परिणाम असा होत असतो. तरी पुढच्या साधारणपणे 30 तारखेपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता बनताना दिसतात. जसे जसे अपडेट येईल, जसे जशा गोष्टी होतील तसं मी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.